गीता अध्याय 17 श्लोक 18. सत्कारमान पूजार्थं तपोदंभेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तं राजसैचलमध्रुवम्. सत्कार सवराघात, मान पूजार्थन पू दीर्घ आहे अनुस्वाराचा न, तपोदंभेन चैवयत. इथे द नंतर मला भ जोडलेला आहे, ते जोडाक्षर नाहीये. द वरच्या अनुस्वाराचा म झालाय परसवर्ण पद्धतीच्या नियमानुसार, त्यामुळे ते मला भ जोडलाय, हे जोडाक्षर नाही म्हणून द वर आघात येणार नाही. तपोदंभेन चैवयत शेवटचा त अर्धा आहे. क्रियते तदिह प्रोक्तम, तदिह मधल्या ह वर आघात येईल, अनुस्वाराचा म होईल. तदिह प्रोक्तम राजसै अनुस्वाराचा य, चलमध्रुवम म वर आघात येईल. शेवटचा म अर्धा आहे. चलमध्रुवम ल नंतरच्या म वर आघात घ्यायचा आहे. सत्कारमान पूजार्थं तपोदंभेन चैव यत्. 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 क्रियते तदिह प्रोक्तं राजसैचलमध्रुवम्. 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 सत्कारमान पूजार्थं तपोदंभेन चैव यत्. क्रियते तदिह प्रोक्तं राजसैचलमध्रुवम्. संधी विग्रह. सत्कारमान पूजार्थं तपः दंभेन च एव यत् क्रियते तत् इह प्रोक्तं राजसं चलम अध्रुवम. सत्कारमान पूजार्थम म्हणजे स्वतःचा सत्कार व्हावा, लोकांनी आपली पूजा करावी, लोकांनी आपल्याला मान द्यावा यासाठी. हा सामासिक शब्द आहे. सत्कारः च मानः च पूजा च इतरेतर द्वंद्व समास. सत्कार मान पूजाभ्यः इदम चतुर्थी तत्पुरुष समास. तपः म्हणजे तप, दंभेन म्हणजे दिखाऊपणाने किंवा दांभिकपणाने, च म्हणजे आणि, एव म्हणजे च, यत म्हणजे जे, क्रियते म्हणजे केले जाते, तत् म्हणजे ते, इह म्हणजे या लोकी, प्रोक्तम म्हणजे सांगितले गेले आहे किंवा म्हटले गेले आहे, राजसम म्हणजे राजसी, चलम म्हणजे क्षणिक फळ देणारे किंवा नष्ट होणारे फळ देणारे, अध्रुवम म्हणजे दीर्घकाळ न टिकणारे, अनिश्चित असे. अध्रुवम हा सामासिक शब्द आहे. न ध्रुवम अध्रुवम नय तत्पुरुष समास होतो. अन्वय. यत् तपः सत्कारमान पूजार्थं च एव दंभेन क्रियते तत् अध्रुवम चलम इह राजसं प्रोक्तम. जे तप सत्कार, मान आणि पूजा यासाठी केले जाते आणि तसेच दांभिकपणाने केले जाते, जे अनिश्चित क्षणिक फळ देणारे तप, ते
इथे राजस असे म्हटले गेले आहे. राजस तप कसे असते ते भगवंतांनी ह्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. अनेक जण सातत्याने काही गोष्टी करत असतात, म्हणजे तप करत असतात, पण त्या तपाच्या मागचा त्यांचा हेतू काय असतो त्यानुसार ते तप सात्विक, राजस का तामस ते ठरवता येतं. इथे राजस तप कसं असतं ते भगवंतांनी उलगडून सांगितलेलं आहे. कोणतंही तप जेव्हा स्वतःला मान मिळावा, लोकांनी आपली पूजा करावी, सत्कार करावा, यासाठी जेव्हा तप केलं जातं तेव्हा ते राजस तप आहे असं समजावं. किंवा अजून एक सांगितलं की काहीतरी स्वार्थी हेतू मनामध्ये बाळगून जेव्हा तप केलं जातं, काहीतरी वर प्राप्ती हवी असते, पुत्रप्राप्ती हवी असते, किंवा कुठलंही काहीतरी आपल्याला हवं आहे, इच्छापूर्तीसाठी जेव्हा तप केलं जातं तेव्हा ते राजस तप असतं. आणि राजस तपाची अजून 2 वैशिष्ट्ये इथे भगवंतांनी सांगितली की दंभाने केलेलं असतं, अगदी विधी लक्षात घेऊन त्यानुसार केलेलं असतं असं नाही. स्वतःच्या सवडीनुसार विधी पाळून ते केलेलं असतं. सगळे विधी उत्तम प्रकारे पाळलेले असतीलच असं नाही, पण दाखवलं मात्र असं जातं की मी हे तप किती उत्कृष्टपणे केलेलं आहे असं दाखवलं जातं. दंभ असतो, मी कसा भाविक आहे, मी कसा तप करणारा आहे हे दाखवण्याचा भाग जास्त जिथे असतो ते राजस तप असतं. अजून एक गोष्ट सांगितली की असं तप केलं जातं, पण ते जास्त करून 4 लोकांना दिसेल अशा प्रकारे केलं जातं. दांभिकपणा याचा अर्थ बाह्यता, दिखाऊपणा हा तर आहेच, पण जे आपण केलेलं आहे ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, लोकांनी त्याचा उदो केला पाहिजे, अशा प्रकारे जे केलं जातं. शिवाय राजस तपाचं अजून एक वैशिष्ट्य सांगितलं की ते अध्रुव असतं, दीर्घकाळ टिकणारं नसतं. एखाद्या कामनेसाठी जेव्हा तुम्ही तप करता आणि ती कामना पूर्ण होत नाही असं दिसतं, तेव्हा राजसी माणूस त्या तपापासून परावृत्त झालेला आपल्याला दिसतो. किंवा आज एक कामना पूर्ण झाली म्हणून एक तप केलं, उद्या मग नवीन कामना निर्माण होते, मग कामना पूर्ण व्हावी म्हणून दुसऱ्या प्रकारचं तप. अशा प्रकारे अध्रुव म्हणजे दीर्घकाळ न टिकणारं असतं. राजस माणसाचा स्वभावच मुळी चंचल असतो, आज एक करेल, उद्या एक करेल, परवा एक करेल. राजस माणूस सत्वगुणाने युक्त असेल तर तो तप इत्यादी करतो, पण त्याच्या तपामध्ये सातत्य नसतं. निश्चित काळपर्यंत एखादी गोष्ट तो सातत्याने करेलच याची काही शाश्वती नसते. शिवाय राजस व्यक्ती ज्या फळासाठी किंवा ज्या इच्छेसाठी तप करत असतो ती इच्छा सुद्धा क्षणिक असते, नाशिवंत असते. अगदी मूल व्हावं म्हणून सुद्धा तप केलं तरी ती सुद्धा इच्छा शेवटी क्षणिकच आहे. मुलं तुमच्या जवळ किती काळ राहणार आहेत? अगदी तप करून मुलं झाली तरी ती सुद्धा वयाच्या 5व्या वर्षापर्यंत मुलांना सतत जीवाला धोका असतो, म्हणजे ते फळ सुद्धा क्षणिकच असतं. जे जे काही या इहलोकी नाशिवंत म्हणून सांगितलं गेलेलं आहे त्यासाठी जर तुम्ही तप करत असाल तर ते तप नाशिवंत फळासाठी केलेलं तप आहे. आणि असं तप राजस तप म्हणून ओळखलं जातं किंवा म्हटलं जातं. असं राजस तप माणसाला जी फळं देतो ती फळं नष्ट होणारी असतात. म्हणून सात्विक तप प्रत्येकाने केलं पाहिजे. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता पराकोटीच्या श्रद्धेने जे तप केलं जातं ते सात्विक तप असतं. परमात्मा प्राप्तीसाठी, मुक्तीसाठी जे तप केलं जातं ते सात्विक तप असतं. राजस तपाने ऐहिक सुख मिळतात पण ती नाशिवंत असतात, हेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे.
या श्लोकामध्ये भगवंतानी राजस तप कसं असतं त्याबद्दल सांगितलं. सत्कार करावा, मान मिळावा, पूजा व्हावी ह्यासाठी जे तप केलं जातं, दिखाऊपणाने केलं जातं किंवा केलेलं तप सगळ्यांना सांगितलं जातं, जे क्षणिक फळासाठी केलं जातं आणि दीर्घकाळ केलं जात नाही, अनिश्चित असतं, असं तप हे राजस तप म्हणून सांगितलं गेलेलं आहे. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. सत्कारमान पूजार्थं तपोदंभेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तं राजसैचलमध्रुवम्. हरि ओम तत्सत्.